नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बंगाल विषयी मी खूप बोललेलो आहे, पण तमिळनाडूच्याही विधानसभा निवडणुका झाल्यात आणि तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये एक नवा इतिहास घडलेला आहे. तो इतिहास मी अशा अर्थाने म्हणतो की जवळजवळ 60 वर्षापूर्वी 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा तमिळनाडूमध्ये दारुण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत भक्तवत्सलम नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते पराभूत झाले. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते, मला वाटते के कामराज, त्यांचा सुद्धा द्रमुकच्या एका तरुण मुलाकडून पराभव झाला होता. आणि त्यानंतर जी काँग्रेस तमिळनाडूतून अस्तंगत होत गेली, त्या काँग्रेसला आज स्वबळावर तामिळनाडूच्या निवडणुका सुद्धा लढवता येत नाहीत. आणि याचं कारण साधं सरळ आहे की तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्षाकडे स्वतःचं संघटन उरलेलं नाही. तमिळी जनतेशी आपली जवळीक दाखवावी असा कोणीही दमदार नेता तमिळनाडूत उदयाला आलेला नाही. अगदी अलीकडच्या काळात नाव घेण्यासारखा तमिळ नेता असेल कोण, तर तो मला वाटतं 1996चा जी के मुपनार नावाचा एक काँग्रेस नेता होता, ज्याने दिल्लीच्या काँग्रेस विरुद्ध बंड पुकारून एक स्थानिक पक्ष काढला. त्याचंही नाव तमिळ मनीला काँग्रेस, डीएमसी असंच होतं. पुढे सोनिया गांधी जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्याने तो तमिळ मनीला काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केला. पण तो एक नेता होता की ज्याने वेगळी लढण्याची हिंमत केली आणि एम जी रामचंद्रन किंवा जयललिता यांच्या अण्णा डीएमकेच्या विरोधात टक्कर द्यायला करुणानिधी यांच्याबरोबर हातमिळवणी केली आणि जी के मुपनार यांनी जयललिताला हरवून दाखवलं होतं. पण ते वगळता जवळजवळ 1967 पासून आजपर्यंत एकूण 60 वर्षामध्ये तमिळनाडूचं राजकारण हे हळूहळू करत दोन द्रविड गटांमध्ये विभागलं गेलं होतं. मूळचा तमिळनाडूतला द्रविड पक्ष द्रविड मुन्नेत्र कझागम, ज्याची स्थापना अण्णा दुराई यांनी केली होती, आणि करुणानिधी एम जी रामचंद्रन हे त्यांचे चेले होते. पुढल्या काळात अण्णा दुराई यांनी द्रमुकला तमिळनाडूच्या सत्तेत आणलं, पण अल्प काळातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या लोकप्रियतेची सगळ्यात मोठी आठवण सांगायची तर अण्णा दुराई यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी प्रचंड अशी अंत्ययात्रा निघाली होती, त्या अंत्ययात्रेला लोटलेली जी गर्दी होती, त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन 22 लोकांचा मृत्यू झाला होता. एवढी प्रचंड अफाट अंत्ययात्रा अण्णा दुराईंची निघाली होती. पण पुढल्या काळात हळूहळू तमिळनाडूचं राजकारण हे दोन द्रविड पक्ष किंवा गट यांच्यामध्ये विभागलं गेलं. कारण करुणानिधी मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू करत त्यांनी हा विचाराधिष्ठित असलेला द्रविडी विचार, द्रविडी संस्कृती, द्रविडी अस्मिता यावर आधारलेला पक्ष हा आपल्या कुटुंबासाठी पारिवारिक जहागिरी बनवली. आणि त्यामुळे द्रमुकमध्ये हळूहळू करुणानिधी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल धुसफूस सुरू झाली. आणि त्यातूनच अण्णा दुराई यांची लोकप्रियता करुणानिधींकडे नव्हती, पण करुणानिधींची टक्कर देऊ शकेल असं दुसरं नेतृत्व द्रमुकमध्ये होतं, ते म्हणजे एम जी रामचंद्रन. एम जी रामचंद्रन हे मुळातच द्रमुक चळवळीतून आलेले आणि अत्यंत लोकप्रिय असे अभिनेते होते. आत्ता जेव्हा तमिळनाडूमध्ये तो विजय नावाचा, थलपती विजय नावाचा अभिनेता नवीन पक्ष काढलाय आणि स्वतंत्रपणे जिंकून आलाय, प्रचंड संख्येने आमदार त्याचे निवडून आले, तो मुख्यमंत्री झालाय, त्याच्यापेक्षाही प्रचंड मोठी लोकप्रियता एम जी रामचंद्रन यांच्याकडे होती.
नंतरच्या काळात ती लोकप्रियता जयललितांना मिळाली, तीच लोकप्रियता रजनीकांत सारख्या एका अभिनेत्याला मिळाली. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की एक प्रकारे तमिळनाडूच्या निवडणुकीविषयी माझ्या डोक्यात जे राजकीय विश्लेषण होतं ते चुकीचं निघालं. माझी अपेक्षा होती की थलपती विजयला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, पण तो मिळाला. पण थलपती याचा विजयापेक्षाही मला द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यातला जो संघर्ष आहे तो कुठल्याही गटाला विजयी करत गेला तरीही सिनेमाच्या जंजाळातून तमिळनाडूचं राजकारण आणि निवडणुका बाहेर पडतील अशी माझी अपेक्षा होती. ती फोल ठरली, कारण विजय थलपती हा विजयी झाला. त्याची कारणं आता मी सुद्धा इतर कारणांप्रमाणे सांगेन, पण माझा अंदाज चुकला ही वस्तुस्थिती. एक गोष्ट आहे की केवळ त्या लोकप्रियतेमुळे थलपती विजयी झाला असं बिलकुल मानता येणार नाही. नुसत्या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे त्याला इतकं मोठं यश मिळालं असं नाहीये. आणखीन एक महत्वाचं कारण असं आहे की दोन द्रविडी पक्षांच्या राजकारणामध्ये गुरफटलेला तमिळनाडू हा त्यांच्या त्याच पोपटपंचीला, भ्रष्टाचाराला कंटाळलेला होता, पण त्याच्या समोर इतर कुठलाही पर्याय नव्हता. 1967 नंतर काँग्रेस पक्ष इतका विकलांग झाला की पुढल्या काळात काँग्रेसकडे तमिळनाडूमध्ये नाव घेण्यासारखा नेता उरला नाही. आणि दुसरीकडे आज ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून जवळजवळ मान्यता जनतेकडून मिळालेली, देशाच्या जवळजवळ सगळ्या राज्यामध्ये ज्या पक्षाला स्वतःचं असं स्थान आहे, तो भारतीय जनता पक्ष अजूनही तमिळनाडूमध्ये आपल्या भूमिकेचं, विचारांचं पाय रोवून उभा राहू शकलेला नाही. आणि म्हणूनच तमिळनाडूच्या मतदाराला भले दोन्हीपैकी एकही द्रविड पक्ष नको असेल तरीही ज्याच्याकडे राज्याचे अधिकार सोपवावेत असं वाटण्या इतकं भाजपचं कुठलंही समर्थ नेतृत्व तमिळनाडूमध्ये नव्हतं. 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये अण्णामलाई नावाचा एक लवकर निवृत्त झालेला आणि राजकारणात आलेला एक नेता भाजपकडे होता. त्याने केडरमध्ये असताना आपल्या कर्तबगारीने लोकप्रियता संपादन केली होती. पण प्रशासकीय अधिकार पदावर असताना मिळवलेली लोकप्रियता आणि जनमानसामध्ये फिरून मिळवायची लोकप्रियता यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि त्यामुळेच गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाने अण्णामलाई या तमिळी भाजप नेत्याच्या भरोशावर अण्णा द्रमुकशी सुद्धा पंगा घेतला होता. स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या, पण त्यात यश मिळालं नाही. अगदी स्वतः अण्णामलाई हा भाजपचा स्थानिक नेता सुद्धा विधानसभेला पराभूत झाला होता. मुद्दा इतकाच की लोकांना पर्याय हवा होता, पण तो पर्याय सामर्थ्यशाली असावा लागतो. ज्यांनी आपल्यावर राज्य करावं असं जनतेला वाटतं ते राज्य करणारा सामर्थ्यशाली असावा ही लोकांची अपेक्षा असते. तो दुबळा लोळा पांगळा असून चालत नाही, त्याचा दबदबा असावा लागतो. तर त्याला शिवधनुष्य पेलणं असं आपण म्हणतो ना, शिवधनुष्य पेललं पाहिजे. तर ते रावण देखील शिवधनुष्य पेलताना कोसळून पडला वगैरे त्या कहाण्या तुम्हाला माहिती आहेत. तर सत्ता ज्याच्या हाती सोपवायची त्याच्याकडे सत्तेचं शिवधनुष्य पेलण्याची क्षमता असावी ही लोकांची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा गैरलागू बिलकुल नाहीये. आणि म्हणूनच ती अपेक्षा पूर्ण करायची असेल तर संघटनात्मक पातळीवर तुमच्याकडे चांगलं नेतृत्व आणि लाखो करोडो लोकांचं जनमानस काबीज करू शकणारं नेतृत्व असावं लागतं. अण्णामलाई याच्याकडे क्षमता आहे, पण अजूनही त्याच्याकडे तितक्या ताकदीचा पक्ष नव्हता. आणि म्हणूनच गेल्या निवडणुकीत पण भाजपला फटका बसला, आता सुद्धा बसला. पण एक चांगली गोष्ट भाजपसाठी
घडली असं मी मानतो. की दोघेही द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोनही पक्ष आज तमिळनाडूच्या राजकारणामध्ये सपाटून आपटलेले. दोघांची बेरीज केली तरीही तमिळनाडूच्या विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा पूर्ण होणार नाही. थलपती विजय याचा पक्ष जो संघटना बळावर निवडून आलेला नाही, तो एका लोकप्रिय अभिनेत्याच्या लोकप्रियतेवर निवडून आलेला आहे. त्याच्या चाहत्यांचे जे गट गावोगावी शहरामध्ये पसरलेले त्यांच्या संघटनात्मक बळावर त्याला बहुमत मिळालं नसेल, पण प्रचंड संख्येने आमदार निवडून आले. पण त्याच्याकडे स्वतःची अशी कुठली विचारधारा आहे का, तर ती नाहीये. त्या थलपती विजयचं एक निवेदन मी ऐकलं कुठेतरी, की आम्ही पॉलिटिकली डीएमकेचे विरोधक आहोत आणि भाजपचे आयडिओलॉजिकली म्हणजे वैचारिक विरोधक आहोत. भाजपचं वैचारिक विरोधक असण्यासाठी थलपती विजयची स्वतःची विचारधारा काय आहे, तर त्याचा पत्ता तुम्हाला नाही. मग ते पेरियार, बाबासाहेब आंबेडकर असे फोटो त्यांनी लावलेले. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू, आंबेडकर अशी पोपटपंची करणारी बरीच मोठी जमात आहे. पण त्यांना निवडणुकीमध्ये सपाटून मार खावा लागतो, थेट शरद पवारांपासून शेतकरी कामगार पक्षापर्यंत. त्याचं कारण ते जी नावं घेतात, जे फोटो लावतात, त्याच्या विचारधारेवर त्यांचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे सामान्य गरीब वर्गातले लहान मोठ्या जाती जमातीतील लोक फुले, शाहू, आंबेडकर म्हटल्यानंतर आपल्याला मतं देतील ही त्यांची अपेक्षा असते. तमिळनाडूमध्ये अशी लोकसंख्या प्रचंड आहे. नेहमी आरक्षणाचा विषय निघाला की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे असं म्हटलं जातं, तर त्याचं कारण सरळ आहे. तमिळनाडूमध्ये पिछडा दलित जातीचा समाज प्रचंड आहे. तेवढा तो इथे नाहीये. पण मुद्दा इतकाच की या निमित्ताने थलपती विजयचा जो विजय झालेला आहे किंवा त्याला मोठं यश मिळालेलं आहे, तरी त्याच्या मागे वैचारिक आणि संघटनात्मक पाठबळ नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. जितक्या सहजपणे अण्णा द्रमुक किंवा द्रमुक मधले लोक, नेते, कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जातात, त्याचं कारण त्यांची वैचारिक भूमिका काही आहेत त्या जवळजवळ सारख्या आहे. आणि जी भूमिका पेरियारचा फोटो जेव्हा रामस्वामी नायकर पेरियार यांचा फोटो जेव्हा विजय लावतो, तेव्हा तो एक गोष्ट विचारतो की ती विचारधारा द्रमुकची विचारधारा आहे. पेरियार हे द्रविड कझागम नावाची संघटना चालवायचे आणि ती बेसिकली तमिळनाडूतल्या ब्राह्मण वर्चस्वाविरोधातली चळवळ होती, ज्याला ब्राह्मण विरोधी चळवळ म्हणता येईल. आपल्याकडे ज्याला सवर्ण विरोधी, उच्चभ्रू सवर्णांच्या विरोधातल्या चळवळी म्हटल्या जातात, जशी इकडे महात्मा फुलेंची चळवळ होती, तशी दक्षिणेमधली तमिळनाडूतली जी दलित चळवळ होती किंवा पिछड्यांची चळवळ होती, त्याचं नेतृत्व किंवा त्याचं वैचारिक नेतृत्व रामस्वामी नायकर करायचे आणि त्यांच्या संघटनेचं नाव द्रविड कझागम होतं. पण त्यांचा कटाक्ष इतका स्पष्ट होता की आपल्याला निवडणुका लढवायच्या नाहीत आणि त्यामुळे त्यांचे पट्टशिष्य असलेले अण्णादुराई यांचा आणि पेरियार यांच्यामध्ये खटका उडाला. अण्णादुराई यांना वाटायचं की निवडणुका लढवल्या पाहिजेत. काँग्रेसच्या सत्तेला ज्या काँग्रेसचं नेतृत्व उच्चभ्रू आणि ब्राह्मणी आहे, त्यांना आव्हान द्यायला निवडणुका लढवून राजकीय आव्हान उभं केलं पाहिजे असं अण्णादुराईंना वाटायचं. आणि म्हणून अण्णादुराई हे पेरियार यांच्यापासून वेगळे झाले आणि त्यांनी एक राजकीय पक्ष सुरू केला, त्याचं नाव होतं द्रविड मुन्नेत्र कझागम. आणि
द्रविड मान्यता कझाकांमधून बाहेर होताना अण्णांची काही ती विरासत किंवा वारसा आपल्याला मिळावा म्हणून एम जी रामचंद्रन यांनी आपल्या पक्षाचं नाव अण्णा द्रमुक केलं. हा सगळा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे आपण पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या द्रमुकचे विरोधक आहोत असं म्हणताना विजय जे सांगतोय ते म्हणतो की मी सुद्धा अण्णा द्रमुक सारखाच आहे. पण अण्णा द्रमुक मधला कार्यकर्ता ज्या पठडीमध्ये आणि ज्या मुशीमध्ये घडलेला आहे तसा कुठलाही कार्यकर्ता मला वाटत नाही विजय थलपतीकडे. बरं, विजय थलपती हा मला वाटतं धर्माने ख्रिश्चन आहे असं एक ऐकलेलं कुठे वाचलेलं आहे. पण तो विषय सगळा सोडून द्या. त्याने द्रविड किंवा पेरियार विचारांमध्ये गुरफटलेल्या तमिळी निवडणुकीच्या राजकारणाला त्या दलदलीतून बाहेर काढलं किंवा त्या गडबडीतून जाळ्यातून बाहेर काढलं ही वस्तुस्थिती आहे. एक तर द्रमुक नाही तर अण्णा द्रमुक या दोपैकी आपल्या समोर तिसरा पर्याय नाही असं ज्या समाजाला ज्या मतदाराला वाटत होतं त्यातून त्या मतदाराला बाहेर काढून तिसरा पर्याय आहे हे पहिलं त्याच्या डोक्यात बिंबवण्याचं काम जर टीव्ही के या थलपती विजयच्या पक्षाने केलं असेल तर मग चौथा, पाचवा, सातवा, 10वा पर्याय तमिळनाडूच्या राजकारणात येऊ शकतो ही काही ती शक्यता निर्माण होते. एक प्रकारे द्रविडी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारण आणि निवडणुका यांचा कारभार होऊ शकतो ही शक्यता किंवा तो दरवाजा विजय थलपतीने उघडला असेल तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांना तमिळनाडूमध्ये परत एकदा राष्ट्रीय राजकारणाचं बीज रोवणं शक्य होईल. आज ज्या वेगाने भारत प्रगत होत चाललाय, सुशिक्षित होत चाललाय, विकसित होत चाललाय त्याच्याशी स्पर्धा करण्याची क्षमता प्रादेशिक अस्मितावाल्यांकडे नसते. म्हणून आपण ममता दिदीचा किंवा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, तिकडे लालू प्रसाद यांचे पराभव होताना बघतोय. त्याचं नेमकं कारण ते आहे आणि त्याचा प्रभाव हळूहळू द्रविडी राजकारणावर पडणार असेल तर ती शक्यता थलपती विजयच्या यशाने निर्माण केलेली आहे. भारतीय जनता पक्षाला पोषक भूमी तयार होण्यासाठीची जी मशागत आहे ती मला वाटते थलपती विजयच्या या यशामुळे ती मशागत झालेली आहे. आता त्या मशागतीचा उपयोग भारतीय जनता पक्ष किंवा इव्हन काँग्रेस पक्ष कसा करून घेणार आहे यावर पुढलं राजकारण अवलंबून आहे. आणि म्हणून थलपतीचा विजय हा मी एक चांगलं लक्षण मानतो. पुढे काय होतं कळेल आपल्याला. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.